चला जे विद्यार्थी ज्या वेळेला बघत असतील त्यांना लक्षात गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून आणि गुड इव्हिनिंग. बघा एकदम छान टेस्ट सिरीज होती. टेस्ट क्रमांक 9 याचं आपण स्पष्टीकरण बघतोय. आय होप तुम्ही हा क्वेश्चन पेपर सोडवला असेल आणि याच्यामध्ये किती स्कोर पडला वगैरे थोडं या नंबरला कमेंट करून सांगत चला. स्कोर वाढतोय सर, थोडा कॉन्फिडन्स वाढायला लागलेला आहे. समथिंग समथिंग क्वेश्चन कसे आहेत हे सगळं मला थोड्या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करून सांगा. आणि लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगितलंय 100%. आता हे आपले किती वेळा 25 प्रश्न आहेत. 25 गुणले चांगले पुन्हा जर 20 म्हणलं हे 500 प्रश्न होत आहेत. आणि नॉर्मली मी गेम चेंजर टेस्ट सिरीज एक लॉन्च केली होती 149 रुपयाची. ओके, ती जर तुम्ही पुन्हा खरेदी केली त्यातले पुन्हा 21 पेपर आहेत. 21 गुणले 20 पुन्हा हे 420 प्रश्न. ओव्हरऑल 920 क्वेश्चन जर तुम्ही सोडून गेला तर 16 ते 17 प्लस म्हणतोय मी तुम्हाला मार्क मी 20 पैकी 100% काढून देतो. ओव्हरऑल सगळ्या पेपरचा अनालिसिस करून मी क्वेश्चन पेपर तयार करतोय. ओके, एक्झॅक्ट आयोगाची डिमांड काय आहे, कसे प्रश्न येतील, समथिंग समथिंग समथिंग. मला एवढंच काम करायचंय, तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करायचा आहे. विषय संपला. बघा कंबाईनची ग्रुप बी आणि सी ची टेस्ट क्रमांक 9 याचा आपण स्पष्टीकरण बघतोय. चला विषय. प्रश्न क्रमांक पहिला सोपा होता, याचा बोनस मार्क होता. एका पुस्तक दुकानातून 10 पुस्तके खरेदी केल्यास त्याची सरासरी काय रे 45 रुपये झाली, परंतु 11वे पुस्तक खरेदी केले तेव्हा सरासरी 1 ने वाढली, तर 11व्या पुस्तकाची किंमत काय असणार आहे. आणि तुम्हाला एक बघा ट्रिक्स मी सांगितली होती. जर जेव्हा प्रश्नामध्ये कोणत्याही प्रश्नामध्ये जेव्हा सरासरी 1 ने वाढते ना तेव्हा फक्त काय करा माहितीये का, या फक्त अंकांची बेरीज करून यायची. परीक्षेमध्ये काय सांगतोय बघा, सरासरी जेव्हा फक्त 1 ने वाढते तेव्हा फक्त या अंकांची बेरीज करून या. म्हणजे 11वे पुस्तक नाही तर काय कुठल्या कुठल्या अंकांची, हे 10 आणि काय पुन्हा 45 आणि याची फक्त बेरीज करून यायची. कार्यक्रम आपला मिटून जातो. म्हणजेच काय 10 45 झाले 55 आणि 56. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. पण एखाद्याला वाटलं मला कॉन्सेप्ट सांगा, कॉन्सेप्ट सांगतो. बघा पहिला प्रकार काय असतो, 10 पुस्तके होते त्याची सरासरी किती होते रे, सरासरी लक्षात ठेवायचं, खरेदी केल्यास त्याची सरासरी 45 रुपये झाली. मग एकूण किंमत काय असणार आहे, 10 गुणिले 45 हे 450 रुपये असेल. हा पहिला प्रकार झाला. ओके, आणि नंतर काय केलं, 11वे पुस्तक खरेदी केलं. 11वे पुस्तक खरेदी केलं तेव्हा सरासरी 1 ने वाढली. पूर्वीच्या सरासरीमध्ये 1 ची वाढ झाली. 11 गुणले 46, 11 सक 66 40 6, 11 चौक 44 आणि 6 पुन्हा 50. या दोन टी मधला फरक तुमचं उत्तर असणार आहे 56 इज राईट आन्सर. ऑप्शन 3 याचं उत्तर होतं. सोपा होता, काही नाही. सरासरी तर 1 ने वाढत असेल ना, बिंदास्त 10 45 आणि काय याची फक्त बेरीज करा, उत्तर लिहून या, बिंदास्त लिहून या, काहीच अडचण नाही. ओके, एनी ऑब्जेक्शन. प्रश्न क्रमांक 81 उत्तर बिंदास्त ऑप्शन क्रमांक 3 होतं. ओम प्रकाशने एका बँकेतून 2250 रुपये कर्ज घेतले. काय केले त्यांनी, 2250 रुपये कर्ज घेतलेलं आहे. घेऊ द्या, काय अडचण नाही. हे बघा काय म्हणले, सर्व कर्ज 5 महिन्यात पूर्ण फेडायचे आहे. 5 महिन्यामध्ये पूर्ण फेडायचे आहे. प्रत्येक महिन्याला भरायची रक्कम ही मागील महिन्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त आहे. तर पहिला महिना किती रुपयाचा भरला होता. एकदम भारी ट्रिक सांगतो बघा. एकूण कर्ज मला माहित आहे, हप्ते किती आहेत 5, याला फक्त 5 ने भाग, तुला नेहमी मधला हप्ता मिळतो. एकूण रकमेला 5 ने भागलं, एकूण हप्त्याने भागलं की मधला हप्ता मिळतो, सेंटरचा हप्ता मिळतो. आणि 5चा सेंटर मला काढता येतो, लक्षात ठेवायचं. बघा मग काय रेषामध्ये 4 1 5 1 5 5 चोक 20, 5 5 25, 5 0 0. मला सांगा हा 450 जर मधला हप्ता असेल, हा मधला हप्ता आहे, 5चा सेंटर आहे, इकडे 2 हप्ते असणार आहेत. इकडे सांग रे, इकडे 2 हप्ते असणार आहेत. विषय क्लोज. 450च्या पुढे इकडे वाढत जाईल. इकडे येणार आहे 500 रुपये, इकडे येणार आहे 550 रुपये, इकडे कमी होईल. सांगा इथं 400 आणि इथं असणार आहे 350. त्यांनी इथं प्रश्न विचारला होता, पहिला हप्ता किती रुपयाचा भरला होता. हा हप्ता 100% 350 रुपयाचा भरला होता. पर्याय क्रमांक 4 दॅट इज करेक्ट आन्सर. पहिला हप्ता, कारण इकडे वाढत चाललाय ना हप्ता, 50 ने वाढत चाललाय, याचा अर्थ पहिला हप्ता हे असणार आहे. 350 रुपयाचं उत्तर होतं. विशेष काही नाही, एकदम साध्या साध्या गोष्टी असतात. परीक्षेमध्ये बोनस मार्क असतात, त्यामुळे थोडं व्यवस्थित पद्धतशीर करा. ओके, अडचण, एनी ऑब्जेक्शन, एनी ऑब्जेक्शन, काय शंका असेल तर कृपया प्लीज विचारा. ओके, चला प्रश्न क्रमांक नेक्स्ट. प्रश्न क्रमांक नेक्स्ट, काय अडचण आहे का. चलो 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 चलो. हा येस येस, प्रश्न क्रमांक लक्षात ठेवायचं. हे 83 काय सांगितलं बघा, ए अधिक बी चा अर्थ ए हा बी चा मुलगा आहे, ए वजा बी म्हणजे ए ही बी ची पत्नी आहे, तर पी अधिक आर वजा क्यू चा अर्थ. असा एक बोनस मार्क तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. नॉर्मली बघा सगळं जोड्या लावायचं, जोड्या जोड्या जोड्या, फक्त चुकू नका. जोड्या चुकल्या की मग सगळा कार्यक्रम चुकत जातो. आपल्या रिअल लाईफ मध्ये पण तसंच आहे, जोडी चुकली कार्यक्रम चुकतो, थोडा वेळ लागू द्या.
वेळ लागला तरी चालेल, पण जोड्या चुकू देऊ नका. कळते? पी अधिक आर म्हणजे ए अधिक बी चा अर्थ ए हा बी चा मुलगा आहे, पी हा आर चा मुलगा आहे. या आर पासून पी नावाचं प्रोडक्शन आहे. पी हा आर चा मुलगा म्हणजे तो मेल झाला आणि ए वजा बी म्हणजे आर वजा क्यू चा अर्थ असणार आहे. काय म्हणलं? ए ही बी ची पत्नी आहे, आर ही क्यू ची पत्नी झाली. आर पत्नी मग ही फिमेल झाली, हा न सांगता मेल झाला. कळतंय? कारण पती पत्नीच्या नात्यामध्ये एक व्यक्ती कळला, दुसऱ्या व्यक्ती सांगायची गरज पडत नसते. मग सल्ला विषयातलं कोणतं विधान बरोबर आहे त्यांनी असं विचारलंय. मग विधान क्रमांक 3, कारण क्यू हे पी चे वडील होतात का? होतात. तुम्ही बाकीचे विधान चेक करा, उत्तर तुमचं येणार नाहीये. नॉर्मली याचं उत्तर लिहा, क्यू हे पी चे वडील. ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. 83चं उत्तर बिंदास लिहायचं. ओके ओके, चलो 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 चलो. जे आता बघा पुन्हा ऑफलाईन बघत असतील त्यांनी कृपया स्पीड लावा, स्पीड लावून कार्यक्रम करा. पटापटा पटापटा बघायचं, विषय संपला. टाइम इज अ मनी. आयुष्यामध्ये ह्याच गोष्टी खूप महत्वाच्या असतात बघा. आणि परीक्षेमध्ये टाइम मॅनेजमेंट आणि अॅक्युरेसी जमली ना, परीक्षा तुमची आहे. आणि अगोदर प्रॅक्टिस करा. लक्षात ठेवायचं, अगोदर प्रॅक्टिस मस्ट असते. पेपरचा अगोदरचा काळ हा मस्ट असतो प्रॅक्टिससाठी, हे नेहमी लक्षात ठेवायचं. चला पुढे पुढे पुढे. नेक्स्ट नेक्स्ट. जर लक्षात ठेवायचं 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिन जर मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी असेल? एकदम भारी प्रश्न आहे, एकदम युनिक क्वेश्चन आहे. काय म्हणलं रे वास? 2016 साली आंतरराष्ट्रीय योगा दिन कधी असतो? 21 जून, सगळ्यात मोठा दिवस. आणि या दिवशी काय रे? मंगळवार सांगितलं त्यांनी. आणि हिचं विचारलंय, जर तुम्हाला दिनविशेष माहिती नसेल तर मग प्रश्न गेला. लक्षात ठेवा, दिनविशेष माहिती पाहिजे. सरळ त्यांनी काय सांगितलं मग? आंतरराष्ट्रीय योगा दिन जर मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कधी असतो? 28 फेब्रुवारीला असतो. 28 फेब्रुवारीला हा राष्ट्रीय विज्ञान दिन आपण साजरा करतो. आणि वर्षाकडे लक्ष दे, म्हणजे या वर्षाकडे, त्या वर्षाकडे नाहीये. तिकडून लक्ष काढून टाक. लक्षात ठेवायचं 2016 हे लीप वर्ष आहे. मग लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना कितीचा असतो? 29चा असतो. हे लक्षात ठेवा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, परत सांग रे एप्रिल, परत सांग रे मे, आणि मे नंतर काय असणार आहे? जून. जून मधली 21 तारीख, 21 दिवस मला पूर्ण कन्सिडर करावे लागतील. याचे 8 डेज कर. 7 त्रिक 21, बाकी राहिली 0. 0 बाकी राहिली. पुढचा वार दिलाय, पाठीमागचा काढायचा, घाबरायचं नाहीये. लीप वर्ष असल्यामुळे सांग रे 29 फेब्रुवारी. 29 मधून 28 गेले, इथे तुम्हाला एक दिवस कन्सिडर करावा लागणार आहे. परत सांगा, फेब्रुवारी, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हा 31चा असतो, 8 डेज किती असतात? 3. एप्रिल हा 30चा असतो, 8 डेज किती राहतात? 2. आणि मे हा 31चा असतो, 8 डेज किती रे बाळा? पुन्हा 3. मग सरळ सरळ जर बेरीज केली, 3 एके 3, 3 दोन्ही 7, 3 त्रिक 9. 9 भागिले बोल रे बाळा किती? 7. 7 ने वाराची पुन्हा काउंटिंग कमी करायची. 7 एके 7, बाकी राहिली 2, छेदामध्ये 7. इथं मी काय लिहितोय बघ? वार. एकने मागे घ्यावा. का मागे घ्यावा? पुढचा दिलाय, पाठीमागचा काढायचा आहे. मग वार 2 ने मागे घ्यावा. जेवढे बाकी शिल्लक तेवढ्या वार आपण पाठीमाग घेतो. मग कुठून रे बाळा? मंगळवार पासून 2 वार पाठीमागे, सोमवार आणि आयतवार लिहा उत्तर. रविवार. ऑप्शन 3 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन, नो ऑब्जेक्शन माय लॉर्ड. काय अडचण आहे? प्रॉब्लेम, एनी ऑब्जेक्शन असेल तर विचारा. एकदम छान कंटेंट आहे, त्यामुळे सगळे पेपर बघा. युट्यूबला पण आपण टाकलेले आहेत, ओव्हरऑल आपल्या ऍप मध्ये पण आहेत. फक्त मॅथ रिझनिंगचे, जीएसचे नाही. ओके, नॉर्मली बघा सगळे पेपर युट्यूबला तुम्हाला पाहायला मिळतील, विशेष काही नाही. चला पुढे. चला परत काय रे? दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत? हाऊ मेनी ट्रायंगल्स इन दिस डायग्राम? सोपा प्रश्न आहे, एकदम सोपा आहे. काय करायचं? चौकोनातले त्रिकोण अगोदर मोजूया. थोडं समजून घ्या. असेल थोडं, मी थोडं मोठं करून घेतो. चौकोनातले त्रिकोण जर मोजले नाही होत, बरं नाही तर नाही, काय अडचण नाही. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत? काय कोण सांगितलं उत्तर? हाऊ मेनी ट्रायंगल्स इन दिस डायग्राम? सोपा प्रश्न होता पण असं युनिक काय नव्हतं याच्यामध्ये. नॉर्मली बघा, हे बॉक्स मधले त्रिकोण मोजा. पहिल्यांदा बॉक्स मध्ये चौकोनातले त्रिकोण मोजताना काय करतो आपण? नंबरिंग करतो. 1 2 3 4. शेवटच्या नंबरचे काय करतो? डबल करतो. याच्यामध्ये 8 सापडले. पुन्हा 1 2 3 4 ची डबल, पुन्हा 8 सापडली. पुन्हा हे ते एवढा जर कान मोजला, एवढा एवढा असा, 1 आणि 2 इथे किती सापडली? 3 सापडली. पुन्हा 1 2 सेम काना पलीकड सारखा, इथं पण काय सापडले? पुन्हा 1 2, पुन्हा इथं 3 सापडले. 8 1 8, 8 2 16. 16 प्लस काय रे? 6 करतो मी. किती झाले? 6 22 झाले. लक्षात ठेवायचं. ओके, नॉर्मली बघा. आणि हे 2 बॉक्स एकमेकाला पुन्हा जोडल्यामुळं तुमचा असा एक त्रिकोण तयार होतो आणि असा एक त्रिकोण तयार होतो. काय अडचण आहे? काय अडचण आहे? चला पुढे. इथं परत ते 2 जॉईंट आहेत ना, हे 2 जॉईंट मोजून घे. परत झालेले किती आहे? इथं झाले 24. 24 प्लस अजून याच्यामध्ये 4 त्रिकोण आहेत, त्याला म्हणतात हिडन त्रिकोण, लपलेले त्रिकोण. ते तुम्हाला सापडत नाहीत लवकर. मग फळ्यावर लक्ष दे. हे तुम्हाला मान्य आहे का? सांग रे बाळा. आता बघा मी काय सांगतोय. आपण हे सगळे छोटे छोटे मोजले, पण मला सांगा हा त्रिकोण मोजला का रे? मी नाही मोजला. ह्याला खाली मोजावर परत
असा मोजलाय का? नाही मोजला. परत सांग रे असा नाही मोजला आणि असा या दोन दोनचा मिळून नाही मोजला. इकडं मला 2 सापडले, इकडं 2 सापडले, याच्यामध्ये 2 ऍड कर, विषय संपला. बिंदास्त. उत्तर ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. सोपा प्रश्न होता, काही नाही याच्यामध्ये. फक्त तुम्हाला असे प्रश्न का देतात, तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड त्यांना चेक करायचा असतो, बाकी काही नाही. तुमचं ऑब्झर्वेशन बेस कसं आहे ते त्यांना चेक करायचं असतं. तुम्हाला अधिकारी बनवायचं आहे, त्यामुळे तुमचं ऑब्झर्वेशन बेस ते चेक करणारच, 100% करणार. 85चं उत्तर बिंदास लिहायचं, ऑप्शन क्रमांक 3 दॅट इज युअर करेक्ट आन्सर. नो ऑब्जेक्शन. चला, एकदम युनिक आणि छान प्रश्न होता. एका विशिष्ट जानेवारी महिन्यात नेमके 4 सोमवार 4 शुक्रवार आहेत, तर त्या संबंधाने पुढे दिलेली कोणते किंवा कोणती विधाने निश्चितपणे सत्य आहेत ते सांगा म्हणून सांगितले. काय नव्हतं याच्यामध्ये विशेष. बघूया आपण काय विषय, पण शक्यतो काय करा, हे उदाहरण सोडताना शेवटून असं चेक करा. आयोग काय करतो, मुद्दाम हा कुठेतरी युपीसीला पडलेला प्रश्न आहे प्रकारे, मी मुद्दाम टाकला ऍज इट इज. आता सोडताना काय करतं पोरग, हे अगोदर चेक करतं, इथंच अडकून पडतं आणि लक्षात ठेवा इथं बरोबर हे क्वेश्चन पुढचं तुमचे 2-3 प्रश्न खाऊन टाकतो. त्यामुळे काय करा, चेक करा, उलट चेक करा. उलट, हा महिना मंगळवारी सुरू होतो. काय म्हणलं, एका विशिष्ट जानेवारी महिन्यात. जानेवारी महिना 31 दिवसाचा असतो, हे तुला माहिती पाहिजे अगोदर. ओके, मग सांग इथं जर बघितलं हा महिना मंगळवारी सुरू झाला म्हणजे 1 तारीख आहे मंगळवारी, याचा अर्थ तो झाला ना मंगळवार. पण शॉर्ट मध्ये लिहू आपण, थोडं समजून घ्या का. मंगळवार, परत सांग रे बुधवार, परत सांग रे गुरुवार, परत सांग रे शुक्रवार, परत सांग रे बुधवार, मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार, परत सांग रे परत शनिवार, परत रविवार आणि काय रे परत सोमवार, अशी कॉन्सेप्ट आहे. ओके, नॉर्मली बघा व्यवस्थित. चला पुढे 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 पुढे. थोडं मी इकडे प्रश्न ओढून घेतो म्हणजे बरोबर आपल्या लक्षात येईल. चला, काय अडचण नाही. हा, हे सांगायचं काय विषय आहे मग. मंगळवारी, मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार. आता बघा याच्यामध्ये मंगळवारी सुरू होतो म्हणून सांगितलंय. महिना हा मंगळवारी जर सुरू झाला, इथे 1 तारीख असणार आहे, इथं 2 3 4 5 6, इथं 7 तारीख असेल. 7 नंतर सांग रे इथं 8 9 10 11 12 13, परत सांग रे 14 तारीख असणार आहे. 14 नंतर इथं असणार आहे 15 तारीख, 15 16 17 18 19 20, पुन्हा 21 तारीख आली. 21 नंतर सांग बाळा पुन्हा 22 22 नंतर 23 24 25 26 27, पुन्हा 28 आणि 28 नंतर लक्षात 29 तारीख असते, 30 तारीख असते आणि 31 तारीख असते. कारण मी महिना बघतोय जानेवारी. जानेवारी महिना किती दिवसाचा असतो? 31चा असतो. मग सरळ मी पकडलं, हा महिना जर मंगळवारी सुरू होत असेल तर ठीक आहे, काय अडचण नाहीये. या महिन्यात पुढचं स्टेटमेंट वाचतो, या महिन्यातील शेवटच्या गुरुवारी 31 तारीख आहे का? या महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी, मी तुला थोडं डार्क करून देतोय, हे मान्य आहे का तुला सांग फक्त. या महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी 31 तारीख आहे का? आहे ना 31 तारीख. हे पण वाक्य बरोबर आहे, हे पण वाक्य बरोबर आहे. या महिन्यात 5 बुधवार आणि 4 शनिवार आहेत. या महिन्यात लक्षात ठेवा काय सांगितले, 5 बुधवार आणि 4 शनिवार पाहिजे. 5 बुधवार, बघा बुधवार 1 बुधवार 2 बुधवार 3 बुधवार 4 बुधवार 5, आणि सरळ लक्षात ठेवायचं 4 शनिवार पाहिजे. शनिवार कुठे? 1 2 3 4, हे पण बरोबर आहे. सरळ सरळ हा महिन्याचा पहिला दिवस निश्चितपणे बुधवार आहे का? तर तो मंगळवार आहे. त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे, म्हणून उत्तर लिहायचं अ वगळून सर्व बरोबर आहेत. ऑप्शन 3 इज राईट आन्सर. एकदम छान युनिक क्वेश्चन आहे. जर एखादा क्वेश्चन लेंदी वाटत असेल तर उलट चेक करा, उलट चेक करा, पटकन आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. बाकी काही नाही याच्यामध्ये विषय. एकदम छान आणि युनिक क्वेश्चन होता. 86चं उत्तर बिंदास. पर्याय क्रमांक 3 लिहायचं. युपीएससी सीसॅट ला कुठेतरी प्रश्न पडलेला आहे आणि युपीएससी आणि एमपीएससी हे पुढचे आपले प्रेडिक्शन क्वेश्चन असतात आपल्या कंबाईन साठीचे. इथं लक्षात, ऑलरेडी माझा पेपर डिझाईन आहे कंबाईन गट ब चा, पण तो कुठे डिझाईन आहे? राज्यसेवा आणि सीसॅट, तुमचा युपीएससीचा सीसॅट याच्यामध्ये डिझाईन असतो. पण आयोगाला माहित आहे पोरग इकडे जातच नाही, कंबाईनचा पेपर बघत नाही, तो राज्यसेवेचा कधी बघणार आहे सीसॅटचा, त्याला लक्षात ठेवा. त्यामुळे थोडं व्यवस्थित बघा. चला पुढे, याचं उत्तर अ बघून सर्व बरोबर. चला पुढे, 86 नंतर 87. राम आणि श्याम दोघे ए बिंदू पासून एकमेकांच्या विरुद्ध ठिकाण निश्चित करा. यांना एक प्लस मार्क निश्चित करायचं. पुन्हा सांग रे, बिंदू पासून म्हणलेलं आहे. काय म्हणले? ए बिंदू पासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जातात. बघा ए बिंदू पासून राम काय म्हणले, इथे एक बिंदू आपण कन्सिडर करूया. चला पुढे काय म्हणते, चला आता काय म्हणले, ए बिंदू पासून राम 3 मीटर जातो, अंदाज आपला आपला राम लक्षात ठेवायचा. आणि पुन्हा काय, हा 3 मीटर जातोय. परत सांग रे श्याम इकडे किती जातोय? 4 जातोय. काय अडचण नाही, 4 हा तुमचा श्याम असणार आहे. त्यानंतर काय तर राम डावीकडे वळाला, राम डावीकडे म्हणजे वरती वळाला, तो किती गेला? 4 गेला. काय अडचण नाही. चला पुढे, आणि श्याम हा सुद्धा डावीकडे वळतो म्हणजे खाली वळतोय, तो किती जातोय? पण 5 जातोय, 5 जातोय, अंदाज आपला आपला. ही कॉन्सेप्ट आहे, बाकी काही नाही. चालत चालला. आता त्यांच्यामधील अंतर किती असेल? या दोघांमध्ये इथं श्याम आलाय, इथं राम आलाय, या दोघातलं अंतर ये असं
हे असं जोडून घे फक्त, काय अडचण नाही. इथं मग काय रे लंब टाकतो मी आणि इथं काटकोन त्रिकोण तयार करून घेतो आणि इथं फक्त तुम्हाला खेळायचं होतं अंदाज आपणा आपणा. अंदाज आपणा आपणा म्हणजे ही पट्टी किती रे बाळा? 700. ही पट्टी सांग रे 500. जोडून घे. आता ही पूर्ण पट्टी किती झाली? 9ची झाली. आणि ही पट्टी कितीची आहे? 7ची. मला काढायचंय काय? कर्ण काढायचंय. पायथागोरसचा प्रमेय, काटकोन त्रिकोण तयार झाला. कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. म्हणजे नॉर्मली काय, मला कर्ण माहित आहे का? नाही माहित आहे. एक्स वर्ग बरोबर सांग रे 99 81 अधिक 7 7 49. एक्स वर्ग बरोबर 130 आपली बेरीज झाली. पण आता दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन, आता 130 तर पूर्ण वर्ग संख्या नाहीये, मग काय असेल? काय असेल? चला लक्षात ठेवायचं, विषय संपला. जवळपासचं उत्तर मला कोण सांगतं रे? 11चा वर्ग. 11चा वर्ग किती येतो? 11चा वर्ग 121 येतो. 12चा वर्ग किती येतो रे? 12चा 144 येतो. म्हणजे सरळ सरळ याच्या मधलं उत्तर आहे. म्हणजे 11 आणि 12च्या मधलं उत्तर आहे. जवळपासचं उत्तर आपल्याला हे असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. एक्स बरोबर उत्तरल्या दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊन 11.40. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. एकदम छान आणि युनिक क्वेश्चन मी इथे टाकला होता. बाकी याच्यामध्ये विशेष काही नाही. चलो 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 87 बिंदास. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. नेक्स्ट लक्षात ठेवायचं. 88 काय सांगतोय बघा. हे गेम चेंजर टेस्ट सिरीज मगाशी बोलतो होतो. जर ज्यांनी अजूनही खरेदी केलेली नसेल, कृपया ही बॅच खरेदी करा. फायदा 100% होणार आहे. विशेष काय फी नाहीये. 149 रुपये. विशेष नाही, लक्षात ठेवा. फायदा 100% होईल. 21 प्लस. त्याच्यापेक्षा मी रिजनिंगचे थोडे जास्त टॉपिक टाकणार आहे, काय अडचण नाही. 21 टेस्ट सिरीज आहेत. 21 आपले लक्षात ठेवायचं. टेस्ट 21 टॉपिक मी असं टाकलं होतं. यामध्ये जास्त अजून टॉपिक टाकता येतं तर चेक करतो मी अजून. ओके, ओव्हरऑल हे फक्त 149 मध्ये असणार आहेत 21 टेस्ट. तुम्ही खरेदी करा. फायदा 100% होणार आहे. लास्ट आपला रॅपिड फायर राऊंड असेल. टॉपिक वाईज पीओक्यूच्या मध्ये असणार आहेत आणि ते टॉपिक वाईज पीओक्यू कमीत कमी वेळेमध्ये कसे सोडवायचे या सगळ्या गोष्टी आपल्याला या सिरीज मध्ये असणार आहेत. त्यामुळं बिंदास्त ही टेस्ट सिरीज खरेदी करा. फायदा 101% होणार आहे. ओके, एनी ऑब्जेक्शन काय असेल तर विचारू शकता. चला 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 पुढे पुढे पुढे. हा क्वेश्चन नंबर लक्षात ठेवायचा 88. पुन्हा एक व व्ही हे दोन विद्यार्थी त्यांच्या शाळेपासून घरी जाण्यासाठी चालू लागले. शाळा प्लस मार्क निश्चित करा. ते एकमेकांच्या परस्पर विरुद्ध, मगासारखाच प्रश्न आहे, थोडा रिपीट झाला, ठीक आहे, पण वेगळे वेगळे आकडे आहेत, काही नाही. ते एकमेकांच्या परस्पर विरुद्ध दिशांना 1.5 किमी गेले. म्हणजे एक कार्यकर्ता इकडे गेलाय 1.5 गेलाय आणि एक कार्यकर्ता इकडे गेलाय, किती सेम गेलाय ना, पण 1.5 गेला. 1.5 1.5 काय अडचण आहे? इथं येऊन थांबले ते आणि नंतर प्रत्येक जण त्याच्या उजवीकडे वळतोय. तो प्रत्येक जण त्याच्या उजवीकडे वळतोय, एक जण खाली वळतोय, बरोबर आहे ना. प्रत्येक जण त्याच्या उजवीकडे वळतो, वळाला व 2 किलोमीटर चालू लागला. चालला, हा 2 गेलाय पुन्हा आणि हा पुन्हा घरी 2 गेलाय, काय अडचण नाही. चालून घरी पोहोचला तर त्याच्या घरातील अंतर काय असणार आहे? मगासारखा सेम प्रश्न होता, काय अडचण नाही. असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात म्हणून टाकलाय, काय अडचण. चला पुढे. काय इथं लंब टाका आणि जोडून घ्या. मगासारखाच विषय होता. मग इथं काटकोन त्रिकोण तयार होतो. लंब टाकलेला आहे. पुन्हा सांग रे अंदाज आपणा आपणा खेळूया. मग सांग रे ही पट्टी किती आहे बाळा? 2ची आहे. ही पण पट्टी मग 2ची असणार आहे. पूर्ण पट्टी सांग रे ही 4ची असेल. मग वरचं 2 खालचे 2 ही कॉन्सेप्ट आहे. आणि दीड 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 किती झाले? 3 झाले. विषय क्लोज. इथं लंब टाका, काटकोन त्रिकोण तयार होतो. मला काढायचं हे अंतर काय रे? एक्स. म्हणजे आपल्याला काय कर्ण काढायचं आहे. पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो? कर्ण वर्ग बरोबर एक्सचा वर्ग बरोबर 4 चौक 16 आणि सांग रे 3 त्रिक 9. मग तुम्हाला तोंडी सुद्धा आला असतं. त्रिकूट आहे ना, त्रिकोट. 3 4 5 त्रिकूट आहे रे बाळा. 5 त्रिकूट होते काय? मग एक्स वर्ग बरोबर काय रे? 25. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन उत्तर असणार आहे 5. लिहा उत्तर. हे बोनस मार्क होता. याचं उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे होतं. नो ऑब्जेक्शन. काय अडचण असेल तर प्लीज विचारू शकता. ओके ओके, चला पुढे. 88 नंतर लक्षात ठेवायचं 89. हे सोपा प्रश्न होता. याच्यामध्ये काही विशेष नव्हतं. ए गुणिले बी चा अर्थ ए हा बी चा भाऊ आहे. याचा अर्थ असा घ्यायचा सगळ्यांचा. आणि मला विधान दिलं ए गुणिले बी गुणिले सी गुणिले डी असं विधान दिलेलं आहे. जोड्या जोड्या जोड्या. ए गुणिले बी चा अर्थ सेम तेच असणार आहे. बी गुणिले सी चा अर्थ सेम हाच असणार आहे. सी गुणिले डी चा अर्थ सेम हाच असणार आहे. लक्षात ठेवायचं एकच विधान आहे. आणि त्यांनी असं म्हणलं या विधानाच्या आधारे पुढील पैकी कोणत्या विधानाच्या सत्यतेची खात्री देता येणार नाहीये. म्हणजे कोणतं विधान चुकीचं आहे असं त्यांनी विचारलंय. ओके ओके, बघूया मग कोण सांगते याचं उत्तर काय रे? ए गुणिले बी चा अर्थ ए हा बी चा भाऊ आहे. ए हा बी चा भाऊ हा मेल झाला. बी गुणिले सी चा अर्थ बी हा सी चा भाऊ आहे. पुन्हा काय रे? जोडून घेतलं. पुन्हा सी गुणिले डी काय रे? सी हा डी चा भाऊच आहे. काही अर्थ हा मेल आहे. पण याचं मला जेंडर कळत नाहीये. शेवटचा व्यक्ती आहे. शेवटचा व्यक्ती जेंडर कळत नाही. फक्त अपवाद आहे पती पत्नीचं नातं.
बाकी याच्यामध्ये काही विशेष नाही. ओके ओके, मग सांगा आता याच्यामध्ये कोणत्या विधानाची सत्यतेची खात्री देता येणार नाही, म्हणजे कोणतं विधान चुकीचं आहे त्यांनी असा प्रश्न विचारलाय. मग सांगा कोणतं विधान चुकीचं आहे. ए हा बीचा भाऊ येतोय, एबीसी पुरुष आहेत करे आहे, ए हा सीचा भाऊ येतोय पण डी हा बीचा भाऊ, याचं जेंडर सांगता येत नाहीये. ऑप्शन 4 तुम्ही गोल करणं अपेक्षित होतं. काय अडचण आहे, काय अडचण असेल तर विचारा. ओके चला 89 उत्तर काय असणार आहे. ऑप्शन 4 इज राईट आन्सर. चला पुढे नेक्स्ट 90 एकदम भारी पण वेळ खाऊ क्वेश्चन होता. बघा कसा प्रश्न विचारलाय. काय प्रश्न विचारलाय. प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा अक्षर कोणता आहे. पण बाळांनो परीक्षेमध्ये गेल्या गेल्या पेपर हातात आल्या आल्या तुम्ही लक्षात ठेवा काय सांगतोय. आल्या आल्या काय करा एबीसीडी, पेपर हातात पडला की एबीसीडी लिहायची. पण एबीसीडी लिहून काय नंबरिंग करा पण उलटी सुलटी नंबरिंग करा. इथं लक्षात नॉर्मली ए असतो, बी असतो, सी असतो, डी ई एफ जी एच आय जे के एल पर्यंत, एम पर्यंत करूया लक्षात ठेवायचं. एम नंतर खाली एन, आय जे के एल आणि काय रे एम, एम नंतर एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड उलटी सुलटी नंबरिंग करून ठेवायची. पण याच्यामध्ये त्यांनी नंबरिंग सवाशी नाही विचारली, उलटी नंबरिंग विचारलेली आहे. नॉर्मली मी काय करतो, ह्याला एक नंबर दिले त्यांनी, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 परत सांग रे 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि अरे 26 आपले अल्फाबेट्स. आणि त्यांनी इथं प्रश्न विचारलाय व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ क्वेश्चन. पण याच्यामध्ये क्रिया काय आहे, उलटी नंबरिंग करून वाय चा नंबर किती नंबरला आहे, वाय हा 2 नंबरला आहे आणि पी सांग रे बाळा पी हा 11 नंबरला आहे. या 11 आणि 2 ची बेरीज करून मधला अंक त्यांनी 13 बनवलेला आहे. ओके तसंच सेम एफ किती नंबरला आहे बघ, एबीसीडी एफ सांग रे बाळा 21 ला आहे आणि आर किती नंबरला आहे, आर जर बघितला पी क्यू आर 9 नंबरला आहे. कर बेरीज 30 येते. दोनच चेक कर, डायरेक्ट हे नको चेक करू, स्किप कर. एल किती नंबरला आहे, चला पुढे के एल एम, एल हा तुमचा 15 नंबरला आहे. या 15 मध्ये किती मिक्स करावं, माझं उत्तर 23 आलं पाहिजे. 8 मिक्स करावं म्हणजे 8 नंबरचं अक्षर माझं उत्तर असणार आहे. लक्षात ठेवायचं 8 मिक्स करा उत्तर 23 येतं. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ क्वेश्चन मार्क, मग माझं उत्तर असेल यस. यस म्हणजे पर्याय क्रमांक 3. काय अडचण आहे, काय प्रॉब्लेम आहे, जमते का, जमते. कुणाला काय अडचण असेल तर कृपया प्लीज विचारू शकता. ओके एकदम छान आणि युनिक क्वेश्चन असणार आहेत. थोडं तुमची स्पीड मस्त आहे, स्पीड मस्त आहे. चला रे बाळा 91 नंतर अ व ब हे 2 नळांनी काय म्हणले, एक पाण्याची टाकी अनुक्रमे 10 तास आणि 20 तासात पूर्ण भरते. म्हणजे ए नळाच्या साह्याने 10 तास लागतात, बी नळाच्या साह्याने 20 तासात लक्षात ठेवायचं भरते. परंतु क नळाच्या साह्याने टाकी 15 तासात रिकामी होते. हा भरतोय, हा पण भरतोय, हा रिकामे करतोय, काहीच अडचण नाही. जर 3 नळ एकत्र सुरू केले, काढ एलसीएम काढू घ्यायचा लक्षात 30 नाही 20 × 20 20 दोन्ही 40 60 येईल का इथं लक्षात, म्हणजे 10 परत सांग रे बा 20 आणि पुन्हा लक्षात ठेवायचं 15चा जर आपण लसावी काढला 5 ने भाग देऊया, 5 1 5 5 2 10 5 चौक 20 आणि 5 त्रिक 15 परत सांग रे 2 ने भाग जातो, बे 1 के बे 2 4 इथं परत 3 3 2 6 6 2 12 12 पंचे 60 याचा एलसीएम मिळाला. ओके मग एलसीएम चा अर्थ काय असतो, एकूण काम असतं, नेहमी लक्षात ठेवायचं एकूण काम. जर 60 लिटरची टाकी या नळाच्या साह्याने भरायला जर 10 तास लागत असतील तर सांग रे पर आवर्स एका तासामध्ये तो नळ त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी टाकतोय. मग सांगा 60 भागिले 10 6 उत्तर येणार आहे. 10 सक्क 60 पुन्हा 60 भागिले 20 हा 3 पाणी टाकतोय, हा भरतोय, हा पण भरतोय, पण हा रिकामी करतोय. 15 चोक 60 म्हणजे एका तासामध्ये 4 बाहेर फेकतोय. ऍक्च्युअली एका तासामध्ये पाणी किती पडतंय त्या टाकीमध्ये सांगा, हे 9 झाले, 9तून 4 गेले 5 कळते. आणि मला काय करायचं, हे तिन्ही नळ एकत्र सुरू करायचे. मग ती टाकी भरायला किती वेळ लागेल असा प्रश्न होता. 60 भागिले 5 16 किती रे बाबा इथं 12 पंचे 60 12 पंचे 60 उत्तर लिहायचं 12 तास लागेल. हे आहे या प्रश्नाचं उत्तर. हाही बोनस मार्क होता, फक्त तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी. टेस्ट क्रमांक 9 आपण सोपी घेतलेली आहे, काहीच नव्हतं याच्यामध्ये विशेष. बोनस मार्क. खाऊ दे गोर गरीब, ऐकले का, खाऊ दे गोर गरीब आपला डायलॉग, काही नाही विशेष नाहीये, फेमस आहे आपला डायलॉग, खाऊ दे गोरगरीब. हा चला पुढे. आणि 100% आणि लक्षात ठेवा एवढंच आपलं असतं, बाकी काही नसतं. वडिलांच्या व मुलांच्या वयाचे गुणोत्तर 10:3 आहे. 9 वर्षानंतर ते प्रमाण 7:3 असे होईल. तर त्यांची आजची वय काढा. बघा वडिलांच्या व मुलांच्या वयाचे प्रमाण याच प्रमाण आहे 10:3 बरोबर आहे. त्यांची आजची वय
पर्यायातली सगळी आजची वय आहेत. मग 10 ने इथं भाग जातो, 10 ने इथं भाग जात नाही. पॉईंट मध्ये उत्तर येते, पूर्ण भाग गेला पाहिजे, हे उत्तर नसणार आहे. 10 ने इथं भाग जातो, इथं पण भाग जात नाही, पॉईंट मध्ये उत्तर येतो. भाग पूर्ण गेला पाहिजे, लक्षात ठेवायचं. 10च्या पाड्यात ती संख्या असली पाहिजे. ओके, म्हणजे सरळ सरळ 2 ऑप्शन मी कडून घेतले. आता बघा याच्यामध्ये 3 ने कुठे भाग जातो, इथं उरलेल्या ऑप्शन मध्ये 12 ला जातो. आणि 14 ला 3 ने भाग जातो का? नाही जात, नाही जात. लक्षात, 3 ने 14 ला भाग जातो का? नाही जात. हे असं फुली मारा, हे ऑलरेडी फुली मारायचं आहे, हे फुली मारले ऑलरेडी. बिंदास उत्तरल्या, प्रमाणाचा आधार घेऊन प्रश्नाचं आपण उत्तर देऊ शकतो. तर त्यांची आजची वय, वडील सरळ सरळ लक्षात ठेवायचं 40 वर्षाचे असणार आहेत. आणि कोण रे बाळा? मुलगा. मुलगा 100% 12 वर्षाचा असणार आहे. नो ऑब्जेक्शन. ह्याला परत ते प्रमाण पण टॅली करू शकतो, याने पण भाग गेला पाहिजे. मग सरळ बघा, जर अधिक खात्री वाढवायची असेल तर हे झाले 49 आणि याच्यामध्ये पुन्हा 9 वर्षानंतर वय वाढणार आहेत ना. हे किती झाले? पुन्हा 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 9 आणि 21 झाले. मग ह्याला पुन्हा 7 ने भाग जातो का? जातो मास्तर. चला पुढे, ह्याला 3 ने भाग जातो का? जातो मास्तर. विषय संपला. म्हणजे उत्तर कॉन्फिडन्सली उत्तर ऑप्शन 1. चला पुढे, 93. एका वस्तूची किंमत 30% वाढून, त्या वस्तूची किंमत मला माहिती आहे का? माहित नाही. टक्केवारी म्हणलं की 100. सांग रे, 100च्या तुलनेत 30% वाढ म्हणजे 130 वस्तूची किंमत होणं. आणि परत सांगा, नंतर 30% कमी करणं. 100च्या तुलनेत 30% कमी म्हणजे त्या वस्तूची किंमत आपण 70 ठेवणं. तर त्या व्यवहारात शेकडा किती नफा तोटा झाला काढता येतो. चला, 0 0 कट मारा. हे 2 0, हे 2 0, ही 0, हा 0, हा 0, हा 0 कटून गेला. 13 91 आपले किंमत आलेली आहे. पूर्वी माझी 100 किंमत होती वस्तूची, आता किंमत 91 झालेली आहे. मग काय झालं? 9% लक्षात ठेवायचं. पूर्वीची किंमत 100 होती, आता कमी झाली. लक्षात ठेवा, कमी झाली म्हणजे तोटा झाला. 9% तोटा. ऑप्शन क्रमांक 1 इज राईट आन्सर. ऑप्शन क्रमांक 1 इज राईट आन्सर. ओके, चला पुढे. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. कारगिलच्या युद्धात तोफेतून टायगर हिलवरील शत्रूवर टाकलेला गोळा काय म्हणले? 3.1/2 सेकंदात 105 किलोमीटर अंतर तोडतो. तर गोळ्याचा प्रति सेकंद वेग काय त्यांनी विचारलेला आहे. भारी प्रश्न आहे, एकदम युनिक प्रश्न आहे. डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू वेलॉसिटी. मला डिस्टन्स माहित नाही, माहित आहे लक्षात ठेवा किती रे? 105 किलोमीटर आहे. पण बघा काय विषय माहिती, हे सेकंदामध्ये, हे किलोमीटर मध्ये चालेल का? नाही चालत. ह्याला मी मीटर मध्ये करतो. 105 किलोमीटर म्हणजे किती मीटर असतं? ह्याला 1000 ने जर गुणलं, मग डिस्टन्स माझं किती येईल सांगा बरं? 1,05,000 मीटर. लक्षात ठेवा, मीटर म्हणतोय मी. हे मीटर माझं डिस्टन्स आलं. पुन्हा सांगा, टाइम मला माहित नाही, टाइम मला काढायचा आहे. काय? गोळ्याचा वेग काढायचा ना, वेग काढायचा. टाइम माहित आहे, टाइम माहित आहे. 3.1/2 सेकंद म्हणजे 3 2 6 आणि 7/2 सेकंद इंटू, लक्षात ठेवायचं, वेग काढूया. त्याला पलटी मारा, त्याचं उलटून गुणले होईल. म्हणजे 1,05,000 गुणिले सांगरे वळा 2/7 बरोबर तुमचा वेग. 7 1 7, परत 7 1 7, 7 5 35, 0 0 0. मग सरळ लक्षात ठेवायचं, वेग हा असा मिळाला. कसा मिळाला? 15 2 30,000. 30,000 किलोमीटर प्रति तास आहे तो. लक्षात ठेवा, 30,000 किलोमीटर मीटर प्रति सेकंद आहे तो. मीटर प्रति सेकंद आहे, पण त्यांनी ऑप्शन देताना गोंधळ केलाय तुमचा. ऑप्शन देताना गोंधळ केलाय. हा 30,000 मीटर प्रति सेकंद. मग 30,000 मीटरचं रूपांतर किलोमीटर मध्ये जर केलं तर त्यांनी ऑप्शन बघा 30 किलोमीटर प्रति सेकंद हे असं येईल. ऑप्शन 1 एकदम भारी प्रश्न आहे. एक समान नसतील तर तुमचा परीक्षेमध्ये आयोग गोंधळ करतो, त्यामुळे घाबरू नका. चौऱ्याण्णवचं उत्तर लिहायचं बिंदास. ऑप्शन 1. चला, 45 मजूर रोज 6 तास काम करतायत. बघा, 45 मजूर रोज 6 तास, 25 टेबल. काय रे वा, 25 टेबल कामाचा उल्लेख आहे. प्रॉपर कामाचा उल्लेख झाला, कामाने भागायचं असतं. बघा काय म्हणले, 15 दिवसात काय रे 25 टेबल बनवतात. मान्य, तरच्या अगोदरचं वाक्य आहे. आणि तरच्या नंतर काय सांगितलंय बघा, रोज 9 तास काम करून 20 टेबल मला बनवायचे. 30 मजुरांना किती दिवस लागतील? किती दिवस लागतील D2 काढायचं होतं. विषय संपला. म्हणजे इथं कामाचा प्रॉपर उल्लेख आहे. M1 D1 H1 डिवायडेड बाय W1 इज इक्वल टू M2 D2 H2 डिवायडेड बाय W2 अशी कॉन्सेप्ट आहे. तिरकस गुणाकार करूया. मग 45 गुणिले काय रे 6 गुणिले 15 गुणिले काय रे 20 आणि उरलेले सगळे आकडेला छेदामध्ये येणार आहेत. 25 गुणिले 9 गुणिले काय रे 30 बरोबर काय रे D2. स्मार्ट वर्क करा, मधल्या स्टेप खाऊन टाका, स्मार्ट बना. चला पुढे, 15 ने भाग देऊया. 15 2 30. चालेल चालेल चालेल. बघा, 15 1 15. पेन बदलतो, थोडं समजून घ्या. बघा, 15 1 15, 15 2 30, 9 1 9, 9 5 45, 5 1 5, 5 5 25, पुन्हा 5 1 5, 5 चोक 20. मग सांगा, साइन चोक 24. लक्षात ठेवा. अजून थांबा, इथं भाग
बे एके बे, बे दोन्ही 4, मग साय दोन्ही 12, साय दोन्ही 12 म्हणजे D2 माझं उत्तर असणार आहे. D2 लक्षात 12 दिवस बिंदास्त लिहायचं. हा बोनस मार्क होता, विशेष काय नव्हतं याचं. ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. ओके. आणि स्पष्टीकरण हे फायनल असेल, एखाद्या आन्सर की मध्ये इकडं तिकडं एखादा ऑप्शन झालेला असेल तर ते टायपिंग मिस्टेक असतं. ओके, सिली मिस्टेक असतात, ते समजून घ्या व्यवस्थित, काय अडचण आहे. 95चं उत्तर बिंदास ऑप्शन 2 असणार आहे. नेक्स्ट, इसको आयएमपी कर दो, असा प्रश्न परीक्षेमध्ये येणार, 100% येणार. तुम्हाला हे कळलं पाहिजे. काय म्हणलं रे, 5चा 0.25 म्हणजे कळला पाहिजे. 5चा 0.25, हे 1 ला जर मी 4 ने भाग दिला ना, हे बघा 1 पैकी चौथा भाग म्हणजे तो पाव भाग आहे. मीची बघा मांडणी अशी करायची. मग 5चा मी असं लिहू शकतो का, 5चा 1/4 गुणिले काय रे, 5चा ऑलरेडी घन आहे आणि त्याचा पुन्हा 1/4 लिहू, काहीच अडचण नाही. 256 म्हणजे कळलं पाहिजे तुला, हा 2चा 8वा घात आहे बाळा. 2चा कितवा, हा 8वा आहे. आणि ऑलरेडी याचा हे 0.10 आणि 0.15 किती झाले, 0.25 म्हणजे पुन्हा 1/4 भाग आहे. हे सोपं करून घेतलं. त्याला परत काय रे, हे मग काय याच्यामध्ये हा एचा एम वा कंसाचा एनवा बरोबर एचा एम गुणिले एनवा. नॉर्मली पुढची स्टेप अशी होणार आहे, 1/4 गुणिले सांग रे, हा 3 गुणिले 1/4 म्हणजे हा 5चा 3/4 होईल. आणि परत छेदामध्ये लक्षात ठेवायचं, 5चा 8/4 ही अशी कॉन्सेप्ट आहे. पुन्हा भाग देऊया. जर भाग दिला सांगा, मग भाग कुठे कुठे जातो, 4 एके 4, 4 दोन्ही 8. पुन्हा सांग रे, आता पाया समान हा एक नियम आहे. पाया समान गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होते. जो पाया समान आहे तो एकदाच घ्यावा. आणि अजून एक इथं नियम अप्लाय केलाय, एचा एम वा कंसाचा एनवा बरोबर एचा एम गुणिले एनवा, इथे एक नियम मी अप्लाय केला होता. ओके, जो पाया समान आहे तो एकदाच घ्या आणि वरच्या सर्व घातांकाची बेरीज करायची. 5चा 1/4 अधिक 3/4 आणि छेदामध्ये 5चा फक्त दुसरा घातल्या, 5चा नाही ते 2चा पाहिजे होता, कारण 2चा 8वा म्हणला होता मी, बरोबर ना. 2चा लक्षात ठेवायचं, हा फक्त वर्ग असणार आहे. विषय क्लोज. मग इथं बघा छेद समान आहे. जर अपूर्णांकाच्या बेरीजमध्ये छेद समान असेल तर जो छेद समान तो एकदाच घ्यायचा असतो, मान्य. आणि वरच्या सर्व अंकाची बेरीज करा, वजाबाकी असेल वजाबाकी करा. 5चा 4/4 डायरेक्ट 1 आला पाहिजे होता. 5चा 1 म्हणजे 5 असेल आणि छेदामध्ये लक्षात ठेवा 2चा दुसरा म्हणजे 4 असेल. 5/4 ऑप्शन 3 इज राईट आन्सर. ऑप्शन 3 जर आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा प्रश्न स्किप केला असेल, पण सोडवला पाहिजे होता. नियमांचं फक्त ऍप्लिकेशन होतं. तुम्हाला फक्त कळावं म्हणून एवढं स्पष्टीकरण दिलेलं आहे. थोडं स्मार्ट वर्क करा, मधल्या स्टेप खा, मनातल्या मनात थोडं कॅल्क्युलेशन करा, विषय संपला. ओके ओके. ऑब्जेक्शन असेल तर विचारा. पुढे लक्षात 96 नंतर पुढे लक्षात 97 के पासून ए पर्यंत जाणारी 14-12ची गाडी. ओके, पकडण्यासाठी जमणा 12 मिनिटे उशिरा पोहोचली. 12 मिनिटे उशिरा पोहोचली म्हणजे काय बघा लक्षात. ती कितीला पोहोचली, मग 14:12ची तिला गाडी पकडायची होती. 12 मिनिटे उशिरा पोहोचली म्हणजे 14 ती कितीला पोहोचली रे, 24ला पोहोचली. आता विषय पुढे बघू आपण काय म्हणले. ही गाडी दर तासाला घड्याळाचा तास झाल्यानंतर 12 मिनिटांनी सुटते. याचा अर्थ काय माहितीये का, याचा अर्थ 14-12 म्हणजे काय रे, 2:12ला गाडी होती, परत सांग रे 3:12ला गाडी आहे, परत सांग रे 4:12ला गाडी आहे, पुन्हा 5:12ला गाडी, अशी कॉन्सेप्ट आहे. आता तिला ही गाडी चुकली आहे, या गाडी पकडण्यासाठी काय रे 12 मिनिटे उशिरा झाला म्हणजे 2:24ला पोहोचली. आणि आता माझी गाडी पुढची कुठली, 3:12ची आहे. मग या 3:12 आणि ह्या 2:24 मध्ये कितीचा फरक आहे त्यांनी सांगितलं मिनिटामध्ये. 24 आणि वरचे 60 पर्यंत जाण्यासाठी 36 कमी पडतात आणि वरचे 12 उतरल्या 48 मिनिटे. मला तिथं रेल्वे प्लॅटफॉर्मवरती थांबावं लागणार आहे. उत्तर लिहायचं ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन माय लॉर्ड. ओके, चलो पुढे. 97चं उत्तर बिंदास ऑप्शन 4. 98 असे समजा की, चला काय अडचण नाही, ए हा बी पेक्षा उंच आहे. ठीक आहे, वर दिलेल्या उंचीच्या क्रमानुसार बसल्यास मध्यभागी कोण येईल सांगितले. बरं ठीक आहे, ए हा बी पेक्षा उंच आहे. उंच घेऊया ए हा उंच घ्यायचा आहे कोणापेक्षा, बी पेक्षा. मग बी थोडा ठेंगणा असणार आहे. ए ला उंच घेतला, बी थोडा ठेंगणा घेतला. हा परत सांग रे, ए बी बद्दल वाक्य किंवा हा सी ए पेक्षा उंच आहे. सी हा लक्षात ठेवायचं, पुन्हा ह्या ए पेक्षा उंच घ्यायचा आपल्याला, काहीच अडचण नाहीये. सी हा ए पेक्षा उंच, डी सी पेक्षा उंच आहे. पुन्हा इथं डी हा सी पेक्षा उंच म्हणून सांगितलंय, काहीच अडचण नाही. हा डी घेतला आम्ही, हा चला डी हा सी पेक्षा उंच घेतला, उंच आहे. ई हा सर्वाधिक उंच आहे, काय अडचण नाही. आणि त्यांनी इथं प्रश्न विचारलाय, काय विचारलाय, त्यांना वर दिलेल्या उंचीच्या क्रमानुसार बसवल्यास मध्यभागी बरोबर सेंटरला कोण येईल, त्यांनी असा प्रश्न विचारला होता. इकडे 2 सोडा, इकडे 2 सोडा, उत्तर लिहा ऑप्शन 3 म्हणजे सी हा बरोबर मध्ये बसणार आहे. विषय क्लोज. नेक्स्ट 98 नंतर 99, एक व्यक्ती
एकदम भारी 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 प्रश्न आहे. तुम्ही सरळ सरळ 45 शिकला असणार आहे, 90 शिकला असणार आहे, 135 शिकला असणार आहे. पण असं जर विचारलं 75 अंशामध्ये वळाला, 52 अंशामध्ये वळाला, 49 अंशामध्ये वळाला, 42 अंशामध्ये वळाला, मग काय करायचं? काही नाही करायचं, लक्षात ठेवायचं. हे आहे डायरेक्शन सेन्स मधला अंश कोनामध्ये वळणे हा टाईप क्रमांक 3 मधला प्रश्न विचारला. लक्षात ठेवा, एकदम छान आहे. असे प्रश्न आहे विचारतो, पोरं घाबरतो. 75 अंश मग कसं घेऊ? हे कोण मापक आणू का? नाही लक्षात ठेवा. याच्यामध्ये दोनच गोष्टी असतात. एक पहिली गोष्ट उजवे वळण. उजवे वळण काय घ्यावे रे? प्लस घ्यावे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट असते डावे वळण. डावे वळण काय घ्यावे रे बाळा? मायनस घ्यावे. विषय संपला. म्हणजे काय? आता प्रथम ती व्यक्ती ज्या दिशेला गेली ती दिशा थोडी मोठी काढून ठेवायची. पश्चिम दिशा, पूर्व पश्चिम. मग रे बाळा इथं प्लस मार्क क्रॉस. आणि ज्या दिशेला गेली ती दिशा थोडी मोठी काढून ठेवा. आता काहीच करू नका, लक्षात ठेवायचं. आता एक समीकरण बनवायचं. प्रथम तो त्याच्या 75 अंश उजवीकडे गेला म्हणजे प्लस 75 मध्ये गेलाय तो. उजवीकडे म्हणजे उजवे वळण म्हणजे प्लस घ्या म्हणून सांगितलंय. पुन्हा नंतर उजवीकडे 52 अंशामध्ये गेला, परत प्लस मध्ये गेला, तो पुढेच गेलाय असा कळतोय, तो क्लॉकवाईज फिरतोय. नंतर डावीकडे म्हणजे मायनस जातोय, तो मायनस 49 मध्ये गेलाय. नंतर डावीकडे 42 मध्ये गेला. लक्षात ठेवा, इथं लिहितो मी मायनस 42, नंतर 42 मध्ये गेलाय. परत उजवीकडे प्लस गेला 136 मध्ये गेलाय. आणि नंतर डावीकडे मायनस 37 मध्ये गेलेला आहे. आणि जर तुम्ही समीकरण सोडवलं, ही राशी सोडवली, ही राशीला पदावली म्हणू आपण, जर ही राशी तुम्ही सोडवली तर याचं उत्तर पुन्हा प्लस मध्ये येतं आणि 135 येतं. तुम्हाला आयोग कोणत्या तरी दिशेला अजून सोडतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आता काय करायचं? जर समीकरण सोडून उत्तर प्लस मध्ये आलं, प्रथम ती व्यक्ती ज्या दिशेला गेली त्याच्या उजवीकडे वळायचं. आणि उत्तर जर मायनस मध्ये आलं, डावीकडे वळायचं. विषय क्लोज. पण जेव्हा एखादा व्यक्ती 135 अंशामध्ये वळतो तेव्हा 45 अंशाचे तो एकूण 3 वळणे घेतो. उजवीकडे 3 वळणे म्हणजे ही कॉन्सेप्ट आहे. आता बाकी काही नाही. ओके, 3 वळणे घ्यायचं. मग वळण क्रमांक 1, वळण क्रमांक 2, वळण क्रमांक 3. आणि ही दिशा म्हणजे कन्फर्म लक्षात ठेवायचं. पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण, आग्नेय नैऋत्य, वायव्य, ईशान्य आपलं उत्तर होतं. ईशान्य म्हणजे ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. नो ऑब्जेक्शन. एनी ऑब्जेक्शन असेल तर कमेंट मध्ये सांगा, काहीच अडचण नाही. आणि लास्ट बोनस मार्क होता. बोनस जर अधिक म्हणजे वजा वगैरे वगैरे, ठीक आहे. 16 डायरेक्ट लिहितो मी. 16 अधिकचा अर्थ बघायचा. अधिक म्हणजे वजा, बाकी आहे कंसात टाकले त्यांनी. भागिलेचा अर्थ काय रे? गुणाकार घ्यायचाय. 8 वजाचा अर्थ काय घ्यायचाय? भागाकार घ्यायचाय. पुन्हा सांग रे, गुणिले. गुणलेचा अर्थ काय घ्यायचाय? बेरीज घ्यायचाय. पुन्हा कंसामध्ये 12. अधिकचा अर्थ काय घ्यायचाय? अधिक म्हणजे वजा बाकी. पुन्हा 10. यास यास सोडवा. कंचे भागू बेव. पहिल्यांदा कंसातले क्रिया अगोदर सोडूया. 16तून 4 गेले, बोला. 12 राहिले, गुणिले 8 ला पुन्हा 4 ने भाग रे बाळा. 8 ला 4 ने भागलं, 2 उत्तर आलं. अधिक 12तून तुमचे 2 गेले, काय उत्तर पाहिजे? त्यांनी असा प्रश्न विचारलाय. इथं काय रे? पुन्हा 2 राहिले, काय अडचण आहे? चला पुढे. 12 2 24 आणि 2 किती झाले? 26. यास यास बोनस. पॅटर्न थोडा आता बदललाय तुमचा. मागचे 2 पेपर जर बघितले, कंबाईन गट ब चा पेपर बघा, कंबाईन गट क पूर्व आणि मुख्य, आणि कंबाईन गट ब पूर्व मुख्यचे दोन्ही पेपर बघा. थोडा पॅटर्न त्यांनी थोडा चेंज केलाय, म्हणजे थोडा लो लेवलचे क्वेश्चन विचारलेत. पण तोच पॅटर्न तसाच राहील त्याचा अर्थ असा नाहीये, पॅटर्न बदलू शकतो. येतं लक्षात? पद्धतशीर बघा. असे शब्द याचे तुम्हाला क्वेश्चन टाकलेत. याच्यामध्ये क्वेश्चन डिझाईन करताना 20 ची विभागणी मी 3 टप्प्यामध्ये टाकलेली आहे. तुम्हाला 3 क्वेश्चन न सुटणार आहेत, हे बघा लक्षात ठेवा. हे अवघड मध्ये झाले. मध्यम स्वरूपातले तुम्हाला 6 ते 7 प्रश्न टाकलेत आणि सोपे लक्षात ठेवायचं 10 ते 11 प्रश्न टाकलेत मी या पेपरमध्ये. आणि पेपर पॅटर्न असाच असतो, सोपे, मध्यम, अवघड, आणि प्रत्येक पेपर मी तसाच बनवणार आहे. ओके, आणि बरोबर फायदा 100% होणार आहे. ओव्हरऑल अजूनही तुम्हाला सांगतो, जरी बॅच खरेदी केलेली नसेल तर बिंदास बॅच खरेदी करा. स्पर्धा कठीण आहे, तयारी अजून मजबूत करण्यासाठी टेस्ट करा स्वतःला. 21 टेस्ट, रोज एक टार्गेट ठेवा. 100%. 5 जरी मार्क वाढले ना बाळा, 5 लय मोठा आकडा आहे. तुला 11 पडत असेल ना, खपकन 16 होतात तिथं, येतं लक्षात. आणि एक्झाम ओरिएंटेड आपण त्याच्यामध्ये टॉपिक घेतलेले, काही विशेष नाही. लक्षात ठेवा. जर फायदा नाही झाला ना 149, मला हाय कर, मी मॅसेज तुला लक्षात ठेवा रिटर्न करतो, काय प्रॉब्लेम नाही. 149 ची विशेष फी नाही. 2 वेळेचा तुमचा नाश्ता आहे. गर्लफ्रेंडला जर घेऊन गेला सीसीडी मध्ये, तुला 150 रुपयाची एकच कॉपी घ्यावी लागते आणि तिला 300 रुपये जातं. 149 रुपये लक्षात ठेवायचं, खरेदी करायची, विषय संपला. काहीच नाही. याच्यामध्ये रॅपिड फायर लावून हा तुमचा शेवटचा असणार आहे. आणि जर काही शंका असेल, क्वेरीज असेल,
तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर सगळ्यांना दिसतोय इथं 9096590278 ला तुम्ही कॉल करू शकता. ओके, मग आता इथं या टेस्ट क्रमांक 9 मध्ये इथंच थांबतोय. पुन्हा भेटूया टेस्ट क्रमांक 10 मध्ये. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.